जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 7 गावांचा आरोग्य हक्कासाठी एल्गार। दहेगाव मुस्तफा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी। नागरिकांचा आक्रोश। प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा अन्यथा तीव्र जन आंदोलन। दहेगाव मुस्तफा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याच्या मागणीसाठी 7 गावातील नागरिकांनी एकत्र येत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दहेगाव मुस्तफा हे परिसरातील 7 गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून सुमारे हजारो नागरिकांना अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी वानमथी सी, जिल्हा परिषद वादाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन तसेच आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांना निवेदन सादर केले। अपघात, सर्पदंश, प्रसूती, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दूरच्या रुग्णालयात न्यावं लागत असल्यानं वेळेअभावी जीवितास धोका निर्माण होत आहे। आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे ग्रामस्थांनी आता केवळ आश्वासन नको तर निर्णय हवा अशी ठाम भूमिका घेतली असून शासनाने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर न केल्यास मोर्चा आणि तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। यावेळी गौसेना नागपूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह मुकेश दुपारे, विनोद राठोड, राजू जाधव, सचिन जीवतोडे, आनंद थोरात आणि विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 7 गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दहेगाव मुस्तफा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आता अधिक तीव्र झाली असून शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।